नाशिक ड्रग्ज प्रकरणामध्ये पोलिसांच्या ताब्यात असलेल्या ललित पाटीलसह चौघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। 10 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। दरम्यान आता ललित पाटीलचा जेलमधला पुढचा मुक्काम हा मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये असणार आहे। ठाण्यामधल्या प्रिया सिंग प्रकरणामध्ये 3 आरोपींना न्यायालयामध्ये सादर करण्यात आलं। यावेळी आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। या प्रकरणात प्रियाकडून वारंवार चौकशीवर नाराजी व्यक्त केली जात होती। मात्र घटनेच्या 7 दिवसांनंतर एसआयटी पथकानं कारवाई करत अपघातात वापरलेली 2 वाहनंही ताब्यात घेतली आहेत। वाशीमध्ये जीएसटीनं धाड टाकली। शहरातल्या हार्डवेअरच्या दुकानावरही कारवाई करण्यात आली। 5 तास चौकशी झाली। अचानक जीएसटीची धाड पडल्यानं वाशिम शहरामध्ये एकच खळबळ उडाली। हिंगोलीमधल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत नसल्यानं शेतकरी नागपूर अधिवेशनाकडे निघाले। हिंगोलीच्या गोरेगाव इथल्या शेतकऱ्यांनी पीक विमा आणि अग्रिम रक्कम मिळावं म्हणून अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। अवयव विक्री करण्याचा निर्धार केला। गोरेगाव इथे सरकारचं श्राद्ध करून अन्नत्याग आंदोलन करून शासन दखल घेत नसल्यानं शेतकरी आक्रमक झाले। धाराशिव जिल्ह्यातल्या भूमध्ये भारत सरकारच्या आमचा संकल्प विकसित भारत या संकल्प रथयात्रेचा आष्टा ग्रामस्थांकडून निषेध करण्यात आला। रथयात्रेतील पंतप्रधान मोदी यांच्या फोटोला कांद्याची माळ घालून मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। यवतमाळच्या वणीमध्ये शिवसेना ठाकरे गटानं शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मशाल मार्च काढला। एसडीओ कार्यालयावर धडक दिली। भाजपनं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरकार बनवलं, त्यामुळे हे सरकार मस्तीत आणि अहंकारात वावरते आणि म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे ते दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला। प्रस्तावित डोलवी एमआयडीसी प्रकल्पाला पेण तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी विरोध केला। उपविभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांनी मूक मोर्चा काढला। डोलवी, गडप, कारा, वडखळ, बोरी इथं भूसंपादनाची अधिसूचना रद्द करावी या प्रमुख मागणीसह इतरही मागण्या करण्यात आल्या। यावेळी आंदोलकांनी तोंडावर मास्क बांधले होते। विधानसभेमध्ये वडेट्टीवार आणि गुलाबराव पाटलांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं। आदिवासी विद्यार्थ्यांच्या लक्षवेधीवर चर्चा सुरू असताना वडेट्टीवार यांनी कांदा प्रश्नासाठी केंद्र सरकारकडे जातात असा उल्लेख करताच गुलाबराव पाटील संतापले आणि कांदा उत्पादकांचा आणि शेतकऱ्यांचा अपमान असल्याचं गुलाबराव पाटील बोलले। शेतकऱ्याचा अपमान केला तुम्ही। अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सांगली जिल्ह्यातल्या द्राक्षबागांना फटका बसला। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी हवालदिल झालेत। दलालांकडून दर मिळत नसल्यानं उरल्या सुरल्या पिकावर कुऱ्हाड चालवण्याची वेळ तासगाव तालुक्यातल्या लोकरेवाडीतल्या शेतकऱ्यांवर आली। सह्याद्रीची उंची म्हणजे